सुरुवातीला आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथून पहाटे 5 वाजता ताब्यात घेतलंय आणि स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आता त्याला घेऊन बीड येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झालेलं आहे। तर पुण्यामध्ये आज पहाटेच रणजित कासलेला ताब्यात घेण्यात आलं, त्यानंतर त्याची कारवाई सुरू होती। तर आता त्याला बीडमध्ये आणलं गेले। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश काशीत। तर योगेश, काय सांगाल आता कासलेला पुण्यातून बीडमध्ये आणलं गेलंय, काय अधिकची माहिती? नक्कीच सायबर विभागातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला सकाळी पहाटे 5 वाजता बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे। तो शरण आलेला आहे आणि त्याला स्थानिक गुन्हे शाखा आता पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे घेऊन आलेली आहे। नक्कीच बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल आहे। सुरुवातीला त्याला स्थानिक गुन्हे शाखेमध्ये त्याची प्रोसिजर होणार, त्याची काही चौकशी केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आणि त्याचबरोबर पथक त्याला बीड शिवाजीनगरच्या ताब्यात देणार आहे। तिथून पुढे बीड शिवाजीनगरचे पोलीस त्याला आज कोर्टामध्ये बीडच्या न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। जी धन्यवाद योगेश दिलेल्या या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय पुण्यामधून सकाळी त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता कासलेला बीडमध्ये आणलं गेलंय। तर वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय। संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांनी ही कारवाई केली आहे। व्यापाऱ्यांसोबत आर्थिक देवाणघेवाण केल्याप्रकरणी त्याला निलंबित केलं होतं। तर आता समोर येते बातमी ती म्हणजे बीडमधल्या गुंडाराजाची ही बातमी आहे। गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या कृत्यांमुळे सतत चर्चेत आहे। अशातच अंबाजोगाई तालुक्यातून एक खळबळजनक बातमी आता समोर येते। यात घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केली आहे। यात पाईपच्या माराने अंग काळनिळ पडल्याचंही पुढे आलंय। तर मारहाण करणाऱ्या महिलेनं सरपंचासह इतर आरोपींवर मकोका लावण्याची मागणी केली आहे। तसंच संरक्षण द्या किंवा आमचं स्थलांतर करा असं सुद्धा म्हटलंय। मला 10 लोक मिळून आलेले होते, त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाणघाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले। मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा, ह्यांना जामीन देण्यात येऊ नये, तर ह्याचं सरपंच पद पहिलं ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये। एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं, नाही तर आमचं स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं, हीच विनंती आहे माझी शासनाकडे। तर बीडच्या याच प्रकरणावर आता राजकीय कोटातून ही प्रतिक्रिया समोर येते। तर बीड फडणवीसांच्या हातून गेलंय। वकील महिलेला मारहाण प्रकरणी संजय राऊतांनी आता मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात केलेला आहे। तर कायद्याच्या पुढे कुणी नाही, कुणालाही सोडणार नाही असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावर दिलंय। बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गामध्ये सुरू आहे। बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीसांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत। त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे, एवढंच मी सांगतो। मी त्याच्या संदर्भामध्ये SP आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत। हे नक्की कुठं झालंय, त्याला कोण जबाबदार आहे आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही, त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिलेल्या आहेत। तर आता पुण्यातून सुद्धा एक धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे किरकोळ कारणातून मायलेकानं एका तरुणाची डोक्यात फरशी घालत हत्या केली आहे। प्रदीप अडगाळे असं मृत तरुणाचं नाव आहे। ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे या दोघांनी मिळून त्याचे डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार केलेत। शिवीगाळ करत असल्याच्या रागातून या दोघांनी ही हत्या केल्याचं समजतंय।
यानंतर देशभरातल्या तसंच राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या टॉप 5 घडामोडी, टॉप 5च्या माध्यमातून सुरुवातीला काही राजकीय घडामोडी. मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मुंबईतील 36 विधानसभांसाठी 108 मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. आजच्या कोर कमिटीच्या बैठकीत मंडळ अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. या पदांसाठी 35 ते 45 या वयोगटातील तरुणांना आणि महिलांना संधी देण्यात येणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यात येणार आहे. या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुरुवारी सरकारला चांगलाच इशारा दिलाय आणि त्यानंतर आता मनसेनं दादरमध्ये बॅनरबाजी केली आहे. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही असं म्हणत राज ठाकरे यांचे वाक्य बॅनरवर लिहिण्यात आलंय. मनसेच्या नेत्यांची आणि सरचिटणीस यांची राज ठाकरेंनी बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर ही बैठक होणार आहे. हिंदीच्या सक्तीबाबतच्या भूमिकेवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीये. दादा कोंडकेंच्या काळात दगडाचा वापर व्हायचा, त्यानंतर टरमाळं आलं आणि आता फ्लश आलंय असं म्हणत अजित पवार एका कार्यक्रमात म्हणालेत, एक किंवा 2 अपत्यावर थांबा, लोकसंख्या वाढली तर ब्रह्मदेव आले तरी पाणी पुरणार नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. यानंतर देशभरातल्या मोठ्या बातम्या वेगवान स्वरूपात. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी एआयचा वापर करणार आहे. यामुळे यंत्रांना पिकांना पाणी, खत किती द्यायचं हे कळणार आहे. तसंच एआयच्या वापरामुळे पाण्याची आणि खतांची बचत होऊन उत्पन्न जास्त निघेल अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. नागपूर शिक्षण घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. महेंद्र भाऊराव म्हैसकर असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. तो गोंदिया जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत होता. तो बनावट कागदपत्र तयार करून प्रस्ताव तयार करायचा. यापूर्वी विभागीय उपसंचालक उल्हास नरडसह एकूण 5 जणांना अटक करण्यात आली होती. शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना सायबर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय आणि गुन्ह्यात नरड यांची चौकशी करण्यात येते. शालार्थ आयडी बनवताना आयडी पासवर्डचा गैरवापर झाल्याची तक्रार करण्यात आली होती. बीडमध्ये पुन्हा एकदा अमानुष मारहाणीची घटना समोर आली आहे. मात्र यावेळी एका पुरुषाला नव्हे तर एका वकील महिलेला मारहाण करण्यात आली आहे. 10 ते 12 जणांच्या टोळीने रिंगण करून अमानुष मारहाण केल्याचा आरोप महिला वकिलांनी केलाय. या मारहाणीत संबंधित महिला वकील गंभीर जखमी झाले आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यातील भाजप युमोचा माजी पदाधिकारी असलेला अमोल चौधरी याच्या डोक्याला रॉडनं मारहाण झाली आहे. ही घटना धामणगाव येथील यात्रेत घडली आहे. गावातीलच वादातून त्याच्यावर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या संदर्भात अधिकचा तपास सुरू आहे. यानंतर तुमच्या आमच्या टॉप 5 कामाच्या बातम्या. एमपीएससीची परीक्षा 1 महिना लांबणीवर गेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून मुख्य परीक्षा आता 27, 28 आणि 29 मे या कालावधीत होणार आहे. यापूर्वीच्या नियोजनाप्रमाणे ही परीक्षा 26 ते 28 एप्रिल या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये होणार होती. समृद्धीवरून मे पासून सुसाट प्रवास करता येणार आहे. यामुळे मुंबई ते नागपूर केवळ 8 तासात प्रवास करता येणार आहे. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याची कामं पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मेच्या सुरुवातीलाच हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अधिकृत भारनियमन नसलं तरी दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यानं व्यवसायांवर देखील परिणाम होत आहेत. भर उन्हाळ्यात भारनियमन होत नसल्यानं नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. रविवारी मध्य रेल्वेवर प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी वरून सकाळी 11 ते दुपारी 4 धीम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावर देखील ठाणे ते वाशी सकाळी 11 ते 4 पर्यंत ब्लॉक असणार आहे.
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकर पर्यटन स्थळावर जाण्यास निघाल्याने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। खंडाळा घाट परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं। मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था यामुळे कोलमडली। तर आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे नाशिकमध्ये 26 एप्रिल पासून सीएनजी विक्री बंद होणार आहे। सीएनजी पुरवठादार MGNL कंपनीच्या मनमानीला कंटाळून पेट्रोल डीलर असोसिएशननं हा निर्णय घेतलाय। तर याचा त्रास नेमका कसा होतोय वाहन चालकांना आणि पेट्रोल पंप चालकांना, याचा त्रास कसा होतोय सांगतायत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे। पाहूयात। नाशिक जिल्ह्यातल्या CNG पंपांवर अशा पद्धतीने CNG शिल्लक नाही असेच बोर्ड पाहायला मिळतात। नाशिक जिल्ह्याला CNG पुरवठा करणाऱ्या ज्या MNGL कंपनी आहे त्या कंपनीकडून CNGचा वेळेवर पुरवठा होत नसल्यामुळे अशा पद्धतीने हे बोर्ड लावण्याची वेळ CNG पंप चालकांवर येते। एका पंपावर दिवसातले 2 तास, कधी कधी 48 तास येतच नाही। अतिशय अनियमित, त्याच्या वेळा फिक्स नाही आहेत। म्हणजे आम्हाला माणसं कधी बोलवायचे हे समजत नाही आहे, ग्राहकांना कधी आहे CNG उपलब्ध हे समजत नाही। अतिशय मनस्ताप होण्याचं हे सगळं कारण हा CNG झालेला आहे। आणि यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की CNG आमच्याकडे नाही आहे पुरेसा, पण त्यांचे स्वतःचे पंप 24 तास अहोरात्र चालू आहेत। तिथे 2-2 किलोमीटरच्या रांगा आपल्याला दिसतील। मग असं आहे तर CNGचा तुटवडा याला कसं म्हणावं? CNG उपलब्ध नसल्यामुळे तो आम्हाला संताप होतोय ना, तो भयानक आहे। कस्टमरची रोजची मारामारी होते, शिव्या गाळ होतात, कोणी ऐकायला तयार होत नाही, ना 4 व्हीलरवाले ना रिक्षावाले। त्यांचं आहे की आम्हाला रिक्षा पाहिजे, आम्ही घेतली आहे, तुमच्या भरोश्यावर रिक्षा घेतली आहे। आता आमच्या भरोश्यावर कसं काय रिक्षा घेतली आहे त्यांनी, मला हे कळत नाही। रिक्षावाल्यांचं असं आहे की आम्ही गाडी चालवून आमचं घर चालणार नाही, टॅक्सीवाले म्हणतात आमचं घर चालणार नाही। नेमकं आम्ही कुठे जायचं, आम्ही कोणाकडे जाऊन सांगायचं की चालवा। MNGLकडे आम्ही भरपूर रिक्वेस्ट केली की रेग्युलर सप्लाय द्या, पण होत नाही आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। यानंतर पुन्हा वळतोय टॉप 5 कडे। हवामानासंदर्भातल्या काही बातम्या वेगवान स्वरूपात। विदर्भातील सर्व जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढणार आहे। तापमानाचा पारा 44 अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने ही शक्यता वर्तवली आहे। अकोला राज्यात सर्वाधिक हॉट शहर असून सध्या पारा 44च्या पार आहे। अवकाळी पावसाचा प्रभाव कमी होत असल्याने उष्ण लाटेसाठी अनुकूल वातावरण बनत असल्याने उष्णतेचे चटके बसणार आहेत। विदर्भातील सर्व जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढणार आहे। तापमानाचा पारा 44 अंशांचा वर जाण्याची शक्यता आहे। अकोल्यात सध्या पारा 44च्या पार गेलाय। विदर्भात पुन्हा सूर्य आग ओकणार असल्याची स्थिती उद्भवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे। गुरुवारी यवतमाळमध्ये 43.4 अंश सेल्सिअस नोंद तापमानाची झाली आहे। या वर्षातील आतापर्यंतचं उच्चांकी तापमान ठरलंय। शहराबरोबरच ग्रामीण भागातील उन्हाळी झळा तीव्र झाल्या असून कडाक्याचे ऊन आणि तीव्र उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। अकोल्यात 5 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी कमी झाल्याने महापालिकेने हा निर्णय घेतलाय। काही दिवसांपूर्वी शहरात 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र दिवसेंदिवस कमी होणारी पाणी पातळी पाहता पालिकेने 5 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय। पुणेकरांना उन्हाच्या तीव्र झळा बसतायत। आणखी काही दिवस पुणेकरांना उष्मा सहन करावा लागणार आहे। पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान 40 ते 42 अंशांवर राहणार आहे। 22 एप्रिल नंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे। यानंतर मुंबईच्या टॉप 5 बातम्या वेगवान स्वरूपात। तापमानाचा पारा वाढल्याने मुंबईसह राज्यातील विजेची मागणी उच्चांकी टप्प्यावर पोहोचली। राज्यभरात विजेची मागणी 30,687 मेगावॅट नोंदवण्यात आली आहे। उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याने ग्राहकांकडून AC, पंखे, कूलरचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागलाय। विजेची मागणी वाढतेय, त्यामुळे महावितरणाने 8,301 मेगावॅट वीज विकत घेतली आहे।
बेलापूर ते पेंथर या 11 किलोमीटरच्या मार्गावर सिडकोने सुरू केलेल्या मेट्रोला चांगलाच प्रतिसाद मिळतोय। या मार्गानंतर बेलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गावरच्या मेट्रोवर सिडकोने लक्ष केंद्रित केलंय। बेलापूर आणि सागर संगम मेट्रो रेल्वे स्थानकांमार्गे नवी मुंबई विमानतळामध्ये प्रवाशांना जाता येणार आहे। एअरपोर्ट एक्सप्रेस मेट्रोचा प्रकल्प अहवाल आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सिडकोने दिली आहे। मेट्रोच्या उर्वरित 3ही मेट्रो मार्गाचं काम टप्प्याटप्प्याने सुरू केलं जाणार आहे। नवी मुंबई आणि मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा प्रस्तावित मेट्रो मार्ग हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। मुंबई पालिकेने रखडलेल्या पुलांच्या कामांना गती दिली असून विक्रोळी पूल अंधेरीतील गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे पूल खुलं होणार आहे। वाहतूक कोंडी फोडणाऱ्या विक्रोळी पूल गोखले पूल मे महिन्यात तर कर्नाक पूल जूनच्या पहिल्या आठवड्यात खुला करण्याचे निश्चित झालंय। मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर एका इलेक्ट्रिक एसी बसला अचानक आग लागली आहे। त्यामुळे तारांबळ उडाली। सुदैवानं या बसमध्ये कोणतेही प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी यात झाली नाही। साधारण रात्री 9:55 या बसला आग लागली। तसंच लगेचच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवलं। चर्च गेट पे एसी बस जस्ट आ गई। तर आता एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मनसे नेत्यांसोबतची राज ठाकरेंची बैठक आता संपलेली आहे आणि हिंदीच्या सक्तीबाबत भूमिकेवर बैठकीत चर्चा झालेली आहे। मनसे नेत्यांसोबत राज ठाकरेंनी आज बैठक बोलावली होती। हिंदी सक्तीच्या बाबत या बैठकीत चर्चा झाली आहे। याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। तर वैदेही, काय सांगाल, आता मनसेची बैठक संपलेली आहे, नेमकी या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की आज महत्वाची बैठक खरं तर मनसेच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांनी घेतलेली होती आणि ज्या पद्धतीनं हिंदी सक्ती संदर्भात आक्रमक पवित्रा राज ठाकरे यांनी घेतलेला पाहायला मिळाला आणि हाच विरोध जो आहे तो कायम ठेवण्यासंदर्भातले आदेश राज ठाकरे यांनी आपल्या बैठकीमध्ये नेत्यांना दिले असल्याची माहिती मिळत आहे। त्याचप्रमाणे आपण बघतोय की हिंदी सक्ती संदर्भात खरं तर जो पवित्रा राज ठाकरे यांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या नेत्यांनीही अनेक वक्तव्य केली आहेत की ज्या पद्धतीनं पुस्तकं छपाई केली जातील त्यावरही आमचं लक्ष असेल। त्याच्यामुळे एकूणच सगळ्याच बारकाईने लक्ष जे आहेत ते मनसेच्या नेत्यांना ठेवण्यासंदर्भातले आदेश राज ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती मिळत आहे। एकूणच या संदर्भातली आपली भूमिका जी आहे ती कायम ठेवण्यासंदर्भात देखील भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आहे। सरकारच्या नेत्यांना देखील या संदर्भात राज ठाकरे आणि पक्षाचे अनेक नेते जे आहेत ते भेटणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं तर हिंदी सक्ती संदर्भातला एक आक्रमक पवित्रा राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना देखील घेण्यासाठी सांगितलं आहे। जी, धन्यवाद वैदेही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।